Welcome once again, friends. Today, in this lecture, we will see the remaining part of the lesson on saying please. Previously, we have seen that the writer is saying that the good manners and politeness and courtesy is very important in our day to day life. A liftman a liftman threw a passenger out of the lift only for the reason that the passenger didn't say please. So, the writer is telling us about good manners and politeness and courtesy. And it is also a fact that discourtesy is not a लीगल ऑफेन्स आणि असभ्य वागणं हा काही कायदेशीर पद्धतीनं गुन्हा नाही हे आपण पाहिलं. आता आपण उरलेला भाग बघतोय. बट द वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्ट मॅन. मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. जरी आपण लिफ्टमनला कायद्याने दिलेल्या शिक्षेला बांधील असलो तरी अनेक लोकांची सहानुभूती लिफ्टमनच्या बाजूला आहे. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. आणि आपल्याला प्लीज म्हणण्यासाठी भाग पाडण्यासाठी जरी कुठला कायदा नसला तरी अशा पद्धतीची एक सोशल प्रॅक्टिस आहे, सामाजिक रचना आहे की सामाजिक पद्धती आहे की ज्या कायद्यानं आम्हाला सुसंस्कृत बनवलेलं आहे. आणि त्यापेक्षाही प्लीज म्हणणे जुने आणि पवित्र आहे. And the first requirement of civility is that we should acknowledge a service. आणि जेव्हा केव्हा आपण एखादी सर्विस सेवा आपल्याला मिळते तेव्हा सुसंस्कारित जीवनाची पहिली गरज ही आहे की आपणास सेवा मिळाली आहे हे मान्य करणे. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे आवर वेज ॲज सोशल बीइंग्स. आणि प्लीज आणि थँक्यू हे असे शब्द आहेत की ज्या शब्दांद्वारे आपण एक समाजशील प्राणी म्हणून आपल्या पद्धतीने उपकृत करत असतो. दे आर द लिटल कोर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. आणि या शब्दांच्या उच्चारानंच आपण जीवनाच्या या मशीनला यंत्राला ऑइल करत असतो, वंगण देत असतो आणि आपलं जीवन सुलभतेनं चाललेलं असतं. दे पुट आवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कोऑपरेशन. आणि हे शब्द आपले संभाषण हे मित्रत्वाच्या नात्यानं चालवत असतात. अँड इझी गिव्ह अँड टेक इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर्स डिक्टेटिंग टू इन्फेरियर्स. आणि यामधून आपली सहजगत्या बोलण्याची देवाणघेवाण होत असते. आणि वरिष्ठ किंवा कनिष्ठ असं तिथं काही नसतं किंवा वरिष्ठानं कनिष्ठाला केलेला तो हुकूम नसतो जेव्हा आपण असे शब्द वापरतो किंवा आपण पोलाइटनेसने एखाद्याशी बोलतो. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वूड विश टू कमांड वेअर ही कॅन have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. आणि एखादी जर आपण आज्ञा देऊन सेवा घेत असू तर आणि जर आपल्याला ती सेवा मिळाली तरी ती मनापासून चांगल्या भावनेने न मिळता ती नाराजीतून मिळालेली असते. जेव्हा आपण काय करतो तर विश टू कमांड म्हणजे आपण आज्ञा करतो सेवेची तर ती आपल्याला नाराजीने मिळालेली असते, स्वखुशीने देणारा
सेवा देत नाही. आय शुड लाईक टू फीचर इन धिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाईट कंडक्टर. आणि मला आवडेल की या गोष्टीच्या संदर्भानं मला एका माझ्या सुस्वभावी कंडक्टरविषयी आपल्याला सांगायला मला आवडेल. बाय धिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली. आणि डिस्क्रिमिनेटिंग म्हणजे भेदभाव करणारे या टायटलमधून मला इतर कंडक्टर्सना काही दोष द्यायचा नाही. ऑन द कॉन्ट्ररी, या उलट आय एम डिस्पोज्ड टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन हू कम थ्रू द ऑर्डियल ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स डू. या उलट मला तर असं वाटतं किंवा म्हणायचं आहे की अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्यामध्ये बस कंडक्टर त्यांच्या स्वतःच्या कामापेक्षाही जास्त कष्टाची कामं करताना मी पाहिलेलं आहे. ती कामं बस कंडक्टर्सची नसून ती त्यांच्याकडून केली जातात. हेअर अँड देअर यू विल मीट ॲन अनप्लिजंट स्पेसिमेन हू रिगार्ड्स द पॅसेंजर्स ॲज हिज नॅचरल एनिमीज. आणि आपण कंडक्टर्स बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कंडक्टरचं वागणं असं असतं की जणू काही पॅसेंजर्स हे त्याचे शत्रू आहेत की काय असं त्यांना वागावं लागतं. आणि आपण बघतो असे कंडक्टर्स असतात. ॲज क्रिएचर्स हुज चीफ पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम. आणि त्याला फसवण्यासाठीच ते प्रवासी त्या बसमध्ये आलेले आहेत असं सुद्धा आपल्याला वाटतं. अँड who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. आणि अशा परिस्थितीत जोरजोरात बोलणे, ओरडून बोलणे आणि प्रवाशांना दमदाटी करणे असं कंडक्टरला वागणं भाग पडतं. बट धिस टाईप इज रेअरर दॅन इट यूज्ड टू बी. परंतु हा प्रकार मात्र या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. I fancy the public owes much to the underground railway company which also runs the buses. आणि मला असं वाटतं की जनतेने अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचे आभार मानले पाहिजेत, कारण ही कंपनी बस सेवाही देते व which also runs the buses for insisting on a certain standard of civility in its servants and taking care that standard is observed. आणि आपल्या स्टाफला ते सुसंस्कृतपणे वागण्याचा आग्रह धरतात आणि ते सुसंस्कृतपणे खरेच वागतात का हे ऑब्झर्व देखील करतात, निरीक्षण देखील करतात. इन डुईंग धिस इट नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लिजंट. आणि असं केल्यानंतर काही गोष्टी फक्त सुखकारकच होत नाहीत फॉर द ट्रॅव्हलिंग पीपल, प्रवास करणाऱ्या लोकांना, बट परफॉर्म्स ॲन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. परंतु ही कंपनी एक अत्यंत महत्त्वाची अशी सामाजिक सेवा देखील पार पाडत असते. इट इज नॉट देअर फॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. आणि मी माझ्या मनात इतर कोणत्याही कंडक्टरविषयी शत्रुत्वाची किंवा वेगळी अशी भावना ठेवतोय असं नाही. जरी मी एका प्रकारच्या विशिष्ट कर्मचाऱ्यास कौतुकाने संबोधित असेन तरीसुद्धा माझा तसा काही हेतू नाही. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे व्हेन आय जम्प्ड ऑन टू अ बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. आणि मग लेखक त्याला आलेला अनुभव सांगतोय की एके दिवशी लेखक प्रवासाला निघाला, परंतु त्याच्या खिशामध्ये घरातून निघताना तो पैसे घ्यायचे विसरला. एव्हरी वन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग. आणि जवळपास आपल्या सगळ्यांनाच असा अनुभव आलेला असतो आणि त्यावेळच्या आपल्या भावना काय असतात हे आपल्याला माहिती आहे. द मिक्स्ड फिलिंग. आणि त्या अतिशय मिश्र प्रकारच्या भावना असतात. विच द डिस्कवरी अराउजेस. आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं की आपले खिसे रिकामे आहेत, यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. आणि त्यावेळी तुम्ही मूर्खात निघालेले असता आणि तुम्ही अगदी
एखादा रागावलेले पण असता आणि स्वतःला किती मूर्ख आहे असं तुम्हाला वाटत असतं. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राइज्ड इफ द कंडक्टर आईड यू कोल्डली ॲज मच ॲज टू से येस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक. आणि त्यावेळी तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही की कंडक्टर अतिशय शांतपणे तुमच्याकडे पाहतोय आणि तो तुम्हाला म्हणतोय की ही तुझी युक्ती जी आहे ती अतिशय शिळी झालेली आहे आणि मला सगळं माहिती आहे. नाव देन ऑफ यू गेट, आणि तू आता गाडीच्या खाली उतर, असं कंडक्टर आपल्याला म्हणू शकतो. अशी आपल्या मनात भावना असते. अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो, आणि जरी समजा कंडक्टर चांगला व्यक्ती असेल तर अँड लेट्स यू डाऊन इझिली, आणि तो बस थांबवेल, तुम्हाला खाली उतरू देईल. यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक, आणि अशा वेळी तुम्हाला परत जाण्याचा सामना करावा लागेल. अँड द इनकन्व्हिनियन्स, आणि अशा वेळी तुमची गैरसोय होईल. परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट, आणि मग तुमची ट्रेन चुकेल, त्याचबरोबर तुमची ठरलेली भेट एखादी असेल तर तीसुद्धा चुकेल. हॅविंग सर्च माय पॉकेट्स इन व्हेन फॉर स्ट्रे कॉपर्स, आणि लेखकानं त्याचे खिसे पुन्हा पुन्हा तपासले, एखादं पडलेलं नाणं सापडतं का म्हणून. अँड हॅविंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस, आणि अजिबातच पैसे खिशात नव्हते. आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट अ फेस ॲज आय कुड ॲज्युम दॅट आय कुडंट पे द फेअर, आणि इतका प्रामाणिक चेहरा करत मी कंडक्टरला सांगितलं की मी या बसचं भाडं देऊ शकत नाही. अँड मस्ट गो बॅक फॉर मनी. ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही, आणि मला आता घरी जावं लागेल पैशासाठी असं मी कंडक्टरला म्हणालो. परंतु तो म्हणाला की ओ यू नीडंट गेट ऑफ, तुम्हाला उतरण्याची गरज नाही. दॅट्स ऑल राईट, ठीक आहे, पैसे नाहीत. सेड ही. ऑल राईट सेड आय, बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी, परंतु माझ्याकडे एकही नाणं नाही असं मी त्यांना सांगितलं. ओ आय विल बुक यू थ्रू, आणि कंडक्टर म्हणाला की मी तुमचं तिकीट काढेन. ही रिप्लाइड वेअर डू यू वॉन्ट टू गो, आणि तुम्हाला कुठे जायचं आहे. अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ अ मॅन हू वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनिवेअर फ्रॉम द बँक टू हाँगकाँग, आणि मग त्यानं आपल्या तिकिटांचं बंडल माझ्यासमोर अशा पद्धतीनं धरलं आणि जणू काही तो मला बँकेपासून हाँगकाँगपर्यंतचं तिकीट ऑफर करत होता. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम, आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही खूपच चांगले आहात, दयाळू आहात. अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो, आणि मला कुठे जायचं आहे ते मी त्यांना सांगितलं. अँड ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड, त्यांनी तिकीट दिल्यानंतर मी म्हणालो बट वेअर शॅल आय सेंड द फेअर, मी तुम्हाला याचे पैसे कुठे पाठवू नंतर. ओ यू विल सी मी सम डे ऑल राईट, तर ते म्हणाले की आपली नक्कीच कुठेतरी भेट होईल. ही सेड चिअरफुली. ही टर्न टू गो, आणि ते अतिशय आनंदानं म्हणाले आणि ते वळले जाण्यासाठी. अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स, आणि योगायोगानं सुदैवानं लेखकाच्या खिशामध्ये जे त्याचे बोट शोधत होते एखादं नाणं सापडतं का, लाइटेड ऑन अ शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड, आणि एक शिलिंगचं नाणं सापडलं आणि त्यावेळी त्या कंडक्टरचे पैसे लेखकानं देऊन टाकले आणि हिशोब चुकता केला. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर, परंतु मी पैसे दिले म्हणजे मला जो आनंद मिळाला होता, प्रसन्नतेची एक जी झालर, एक लहर आलेली होती ती कमी होत नाही. विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी, आणि एखाद्या व्यक्तीच्या कृतीमधून मला आनंद झालेला होता, त्याचं महत्त्व मात्र कमी झालं नव्हतं जरी हिशोब चुकता झाला असला तरी. अ फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड ऑन rather heavily as I sat reading on the top of a bus,
आणि एके दिवशी काही दिवसानंतर जेव्हा एके दिवशी लेखक बसमध्ये न्यूजपेपर वाचत बसलेले होते तेव्हा त्यांच्या दुखणाऱ्या अंगठ्यावरच कोणीतरी तुडवलं. आय लुक्ड अप विथ सम अँगर अँड मोअर ॲगोनी. आणि लेखकाला तीव्र वेदना झाल्या आणि अतिशय रागाने त्यांनी वर पाहिलं. अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चिअरफुल काउंटेनन्स. आणि तिथे अतिशय आनंदी चेहराचा तो मित्र लेखकाला दिसला. सॉरी सर ही सेड. आणि माफ करा असं ते म्हणाले. आय नो दीज आर हेवी बूट्स. आणि मला माहिती आहे की हे बूट अतिशय जड आहेत. गॉट एम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच अँड नाव आय एम ट्रीडिंग ऑन अदर पीपल्स. आणि त्यांनी सांगितलं की मी हे बूट जड असे का घेतले तर माझे पाय बऱ्याच वेळा लोकांनी तुडवले आणि आता मी लोकांचे पाय तुडवत आहे. होप आय डिडंट हर्ट यू सर. आणि मी तुम्हाला काही हर्ट केलं नाही, इजा केली नाही अशी आशा करतो असं तो मित्र म्हणाला. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय ॲश्युअर्ड हिम ही हॅडंट. त्यांनी खरं तर खूप जोरात पाय हे केला होता, तुडवलेला होता, परंतु ते इतकं छान बोलत होते आणि छान वाटत होतं की लेखकांनी सांगितलं की अजिबात इजा झालेली नाही. आफ्टर धिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम वेनएवर आय बोर्डेड हिज बस. आणि नंतर लेखक जेव्हा जेव्हा त्या बसमध्ये चढला तेव्हा तेव्हा लेखकांनी त्याला ऑब्झर्व केलं. अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग. आणि त्याचं जे उत्साहवर्धक असा चांगुलपणा त्याचा नेहमीच लेखक बघत राहिला, ऑब्झर्व करत राहिला त्या बसमध्ये. ही सीम्ड टू हॅव ॲन इनएक्झॉस्टिबल फंड ऑफ पेशन्स. आणि अतिशय सहनशील असा त्या व्यक्तीचा अमर्याद अशी सहनशीलता त्या कंडक्टरकडे होती. अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आणि देणगी होती त्यांच्याकडे की पॅसेंजर्सला अतिशय आरामदायक वाटण्यासारखी. आय नोटिस्ड दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वूड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इनसाइड. आणि कधी पाऊस पडत असेल तर ते पळत त्या पायऱ्यावर यायचे आणि आत बसायला जागा आहे असं पॅसेंजर्सना सांगायचे. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन. आणि कुणी वृद्ध व्यक्ती जर बसमध्ये आले तर ते इतकं प्रेमानं त्यांच्याशी वागायचे की जणू काही त्यांचा मुलगा असेल. अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटस ॲज अ फादर. आणि लहान मुलांशी ते वडील जशी काळजी घेतात तशी काळजी घ्यायचे. ही हॅड इव्हिडेंटली अ पेक्युलियारिटी वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल. आणि तरुण लोकांच्या बाबतीत त्यांच्या हृदयामध्ये प्रेमळ असं स्थान आहे असं दिसत होतं. अँड ऑलवेज इंडल्ज्ड इन सम मेरी जेस्ट विथ देम. आणि तरुण प्रवाशांसोबत ते नेहमी चेष्टा मस्करी करत असायचे. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. आणि एखादी अंध व्यक्ती जर त्या बसमध्ये आली तर त्याला त्या रस्त्यापर्यंत सोडणे एवढंच ते करायचे नाहीत. ही वूड कॉल टू बिल. तर ते बिल नावाच्या आपल्या ड्रायव्हरला सांगायचे की in front to wait while he took him across the road or round the corner. आणि बिलला सांगायचे की मी यांना सोडून येईपर्यंत बस थांबवा. और अदरवाईज सेफली ऑन हिज वे. किंवा मग त्याला कुठेतरी कॉर्नरला किंवा त्याच्या रस्त्यावर सोडायचे. इन शॉर्ट आय फाउंड दॅट ही irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and
गुड मॅनर्स. आणि मला असं वाटतं की त्यांच्या सुस्वभावामुळं आणि दयाळूपणामुळं असं वातावरण तयार होत असे की त्यांच्या बरोबर प्रवास करणं म्हणजे जणू काही नैसर्गिक आणि नैसर्गिक सौंदर्य आणि सुसंस्कार यांची शिकवणच होती ती. What struck me particularly was the ease with which he got through his work. मला सर्वात आवडलेली विशेष गोष्ट अशी की त्याचे काम अत्यंत सहजतेने ते करत होते. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. आणि वाईट शिष्टाचार दुसऱ्यांना संसर्ग करत असेल तर मग चांगले सवयी, चांगले शिष्टाचार सुद्धा संसर्गक्षम आहेत. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. जेव्हा आपण असभ्य व्यक्तीला भेटतो तेव्हा आपण असभ्य वर्तन करतो. बट इट इज ॲन अनयुज्युअली अनकाउथ पर्सन who can be disagreeable with sunny people. आणि परंतु चांगल्या व्यक्तीसोबत जर असभ्यपणे वागणारी व्यक्ती ही विलक्षण असभ्य व्यक्ती असते जी इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. आणि हवामानाच्या बाबतीतसुद्धा हीच गोष्ट लागू पडते. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे सेड किट्स. आणि किट्स नावाचा कवी म्हणतो की माझ्या आत्म्याला एका चांगल्या प्रसन्न दिवसाशिवाय कोणीही स्वच्छ करू शकत नाही. अँड अ चिअरफुल पर्सन डिसेंड्स ऑन इवन द ग्लुमिएस्ट ऑफ अस विथ समथिंग ऑफ द बेनेडिक्शन ऑफ अ फाईन डे. आणि खूप आनंदी असणारी व्यक्ती एखाद्या आपल्यापैकी दुःखी असणाऱ्या व्यक्तीवर अशी छाप टाकते की त्याला तो दिवस आशीर्वाद किंवा वरदान असल्याप्रमाणे वाटतो. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस. आणि त्या कंडक्टरच्या बसमध्ये सुद्धा अतिशय नम्र असं हवामान असायचं. अँड हिज ओन सिव्हिलिटी आणि त्याचा सुसंस्कृतपणा, हिज कॉन्सिलिएटरी ॲड्रेस आणि त्याचं प्रेमळ मैत्रीपूर्ण असं बोलणं अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग आणि विनोदी अशा पद्धतीचं त्याचं वागणं, खिलाडू वृत्ती इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. त्यांचा नक्कीच त्या प्रवाशांवरती परिणाम व्हायचा. इन लाईटनिंग देअर स्पिरिट्स ही लाईटन्ड हिज ओन टास्क. आणि इतर लोकांची मने आनंदित करताना तो आपलं काम आनंदी बनवायचा. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झुरी. आणि त्याच्यासाठी आनंद ही वाया जाणारी आरामाची गोष्ट नव्हती, बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. तर ती एक चांगली गुंतवणूक होती. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट. आणि काही काळापासून माझ्या बसच्या मार्गात तो मला आढळलेला नाही. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनदर रोड. पण मला अशी आशा आहे की दुसऱ्या कुठल्या तरी मार्गावर तो आपली प्रसन्नता व्यक्त करीत असेल. इट कॅन नॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रॅदर ड्रॅब वर्ल्ड. आणि तो नक्कीच या भकास अशा जगात खूप दूर गेलेला नसेल. अँड आय मेक नो ॲपॉलॉजीज फॉर रायटिंग पेनेगायरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. आणि मला अजिबात असं वाईट वाटत नाही की एका मी अननोन अशा बस कंडक्टरविषयी कौतुकास्पद असं स्तुतिपर असं भाषण लिहितो आहे. इफ वर्ड्सवर्थ could gather lessons of wisdom from the poor leech gatherer. जर वर्ड्सवर्थ या कवीला साध्या साध्या गोष्टीतून द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूर
या काव्यात जळू गोळा करणाऱ्या व्यक्तीकडून जर काही शिकायला मिळत असेल तर लेखकाला अजिबात असं वाटत नाही की ऑन द लोनली मूर आय सी नो रिझन वाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. वर्ड्सवर्थनं जळू गोळा करणाऱ्या व्यक्तीकडून काहीतरी शिकला तर लेखकाला असं वाटतं की कंडक्टरसारख्या सुसंस्कृत आणि प्रेमळ स्वभावाच्या व्यक्तीकडून सुद्धा आपल्याला काही शिकता येऊ शकतं. It is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. आणि ही गोष्ट मान्यच करायला पाहिजे की महायुद्धामुळं वातावरणामध्ये गोडवा निर्माण करणाऱ्या दैनंदिन शिष्टाचाराला हुडहुडी भरली आहे. या सगळ्या गोष्टी शिष्टाचाराच्या गोष्टी लयाला गेलेल्या आहेत. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक if we are to make life kindly and tolerable for each other. आणि आपण या सगळ्या गोष्टी परत मिळवल्या पाहिजेत तरच आपणास जीवन सहृदय बनवता येईल आणि एकमेकांबद्दल सहिष्णुता प्रेम निर्माण करता येईल. वी कॅन नॉट गेट देम बॅक बाय इनव्होकिंग द लॉ. आणि आपण हे कायद्याने परत आणू शकत नाही. The policeman is a necessary symbol and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. आणि पोलीस हा एक आवश्यक घटक आहे आणि कायदा ही एक आवश्यक सामाजिक संस्था आहे आणि तो अशा समाजासाठी आवश्यक आहे जो अजून देवपदाला पोहोचलेला नाही. But the law can only protect us against material attack. कायदा फक्त आपल्याला शारीरिक हल्ल्यापासून संरक्षण करेल. Nor will the liftman's way of meeting moral affront by physical violence help us to restore the civilities. आणि ज्या पद्धतीनं लिफ्टमननं आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शारीरिक हल्ल्याचा मार्ग धरला त्या पद्धतीनं आपण शिष्टाचार टिकवू शकत नाही. आय सजेस्ट टू हिम, मला त्याला सांगायला आवडेल दॅट ही वूड हॅव हॅड अ मोर सबल अँड इफेक्टिव्ह रिवेंज इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमन हू वूड नॉट से प्लीज. आणि त्याचा बदला अधिक योग्य व परिणामकारक होऊ शकला असता जर त्यानं त्या प्लीज न म्हणणाऱ्या माणसाला अधिक नम्रपणे उत्तर दिलं असतं. विथ एलॅबोरेट पोलाइटनेस, अधिक नम्रपणे जर उत्तर त्यानं दिलं असतं तर तो चांगला बदला झाला असता. ही वूड हॅव हॅड द विक्ट्री, आणि त्याला त्या उद्धट व्यक्तीवर विजय मिळवता आला असता. नॉट ओन्ली ओव्हर द बुअर बट ओव्हर हिमसेल्फ, त्या व्यक्तीवरच विजय मिळवता आला नसता तर स्वतःवर देखील विजय मिळवता आला असता. बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज द व्हिक्ट्री दॅट काउंट्स, आणि ह्या विजयाला किंमत होती. द पोलाईट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज, आणि नम्र माणसाला दिखाऊ फायदा मिळणार नाही. बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्ट्री, परंतु त्याचा मानसिक आणि आत्मिक विजय होईल. आय कॉमेंट टू द लिफ्टमन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड, आणि मी त्या लिफ्टमनला चेस्टरफील्ड या ब्रिटिश लेखकाची कथा सांगेन. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाऊट द पेमेंट्स ऑफ टुडे, आणि त्या काळात लंडन शहरात रस्त्यालगत फुटपाथ किंवा पायवाट नव्हती. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायस्ट फुटिंग, आणि जे लोक भिंतीच्या कडेने चालायचे त्यांचे पाय भिजायचे नाहीत कारण तिथे उंचवटा असायचा भिंतीला चिटकून. आय नेवर गिव्ह द वॉल टू अ
Yes, and the man who took the wall had the driest footing. I never give the wall to a scoundrel. आणि मी कुठल्याही बदमाश व्यक्तीला माझा हा रस्ता देत नाही, सेड अ मॅन हू मेट चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. आणि त्या भिंतीच्या कडेने जाताना एक व्यक्ती भेटली आणि चेस्टरफील्डला म्हणाली की मी बदमाश लोकांना रस्ता देत नसतो कारण तो रस्ता अरुंद होता. आय ऑलवेज डू सेड चेस्टरफील्ड. आणि तशावेळी फील्ड म्हणाले की मी मात्र देत असतो. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. आणि नम्रपणे वाकून ते त्या रस्त्यातून बाजूला झाले. आय होप द लिफ्टमन विल ॲग्री दॅट हिज रिवेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. आणि मला असं वाटतं की लिफ्टमनचा जो काही बदला आहे, रिव्हेंज आहे, तो चांगला झाला असता जर त्यानं त्या लिफ्टमनला चिखलात फेकून दिलं नसतं तर. द लेसन इज ओव्हर. इन द नेक्स्ट पिरियड वी विल सी द ॲक्टिव्हिटीज. थँक यू.